नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज हा विषय गणित हा घटक पाहणार आहे. याच्यापूर्वी गणित या विषयावरच्या संख्या पाहिलेल्या आहे, आपण कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहे. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि घातांक हा घटक आपण अभ्यासलेला आहे. याच्यानंतरचा ज्यांनी हा चॅनल आजच पाहत असतील हा व्हिडिओ, त्यांनी हा चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यापूर्वी जे व्हिडिओ अपलोड झाले ते जेणेकरून तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजचा विषय आहे आपल्याला गणित, आणि गणितामधला जो काही महत्त्वाचा घटक म्हणजे की स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय की जे पहिला येईल स्थानिक किंमत आणि नंतर दर्शनी किंमत, की त्या अंक कोणत्या स्थानी कार्य करत आहे. अंकांच्या स्थानावरून काढली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. अंकांच्या स्थानावरून काढली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. एखादा अंक दिला जाते की एक संख्या दिली गेलेली आहे. आता 3467 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत काय आहे. हे 4 कितव्या स्थानी आहे आपल्याला. आपण ज्या संख्येचं वाचन करतात हा एकक म्हणतो, हा एकक, दशक, शतक. हा एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे हा लक्ष द्या, एकक एकक म्हणलं की एक घ्यायचा. हा दशक, दशक म्हणजे 10. दशक म्हणजे किती येते 10. एकक दशक. शतक, शतक म्हणजे 100, हे शतक. सहस्त्र, हे सहस्त्र, सहस्त्र म्हणजे हजार. सहस्त्र म्हणजे किती येते 1000. एकक, दशक, शतक, सहस्त्र नंतर किंवा एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे सहस्त्र. एकक, दशक, शतक, हजार. 10,000, लक्ष, 10 कोटी, 10 कोटी, कोटी, 10 कोटी, अरब, 10 अरब. या पद्धतीने खरबपर्यंत आपण जाऊ शकतो. की या कोणत्याही संख्येचं जर वाचन करायचं असेल, 3467 आहे. आता 3467 या संख्येतील 4 या अंकांची स्थानिक किंमत काढा म्हणते. 4 या अंकांची स्थानिक किंमत. तर स्थानिक किंमत काढता वेळी सर्वात सोपा नियम वापरायचा. जो अंकांची स्थानिक किंमत अंक काढायची आहे तो अंक घ्यायचा. ज्या अंकांची स्थानिक किंमत काढायची तो अंक घ्यायचा. ही बाजू म्हणजे उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. ही उजवी बाजू. हे उजव्या बाजूकडून त्या संख्येनंतर जेवढे अंक आहे उजव्या बाजूकडून, आता हे 4 आहे, या 4 ची स्थानिक किंमत काढायची. 4 च्या नंतर अंक किती आहे 1 आणि 2, आणि 1 आणि 2 शून्य वाढवायचे. 3 अंक असेल तर 3 वाढवायचे, 1 असेल तर 1 वाढवायचा, आणि अंक नसेल तर ती संख्याच येईल. म्हणजे या 4 ची स्थानिक किंमत किती 400. या 4 ची स्थानिक किंमत किती 400. आता या 3 ची स्थानिक किंमत काढा म्हणलं. या 3 हा 3 अंक घ्यायचा. 3 च्या नंतर अंक किती आहे 1 2 3. 1 2 3. 3 ची स्थानिक किंमत किती 3000. या 3 ची स्थानिक किंमत 3000. नंतर या 6 ची स्थानिक किंमत विचारली 6. या हा 0 6. 7 ची स्थानिक किंमत 7. म्हणजे एखाद्या संख्येतील अंकांच्या स्थानावरून काढली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. संख्येतील अंकांच्या स्थानावरून काढली जाणारी किंमत म्हणजे त्या अंकांची स्थानिक किंमत होय. या पद्धतीने हे स्थानिक किंमत काढा. नंतरचा समजा आपल्याला प्रश्न विचारला 36228. 36228 36228 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत किती आहे म्हणते. या 6 ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर तो अंक घ्यायचा. याच्यानंतर किती अंक आहे 1 2 3. 1 2 3 शून्य द्यायचे. नंतर सर हा पहिला एक 6 ची स्थानिक किंमत काढली. दुसरा प्रश्न आहे की 36228 या संख्येतील 36228 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत काढा. 8 ची स्थानिक किंमत काढायची तर ती संख्याची, इकडे अंक आहे का नाही, तर हा ती संख्याची. 8 ची स्थानिक किंमत किती 8. नंतर 36228 या संख्येतील 36228 या संख्येतील दशक स्थानच्या, म्हणजे की हा दशक, हा एकक दशक, एकक दशक, दशक स्थानच्या 2 ची स्थानिक किंमत काढा. दशक स्थानच्या 2 ची, हा एकक दशक किंवा शतक विचारला शतक, हे दशक स्थानच्या ह्या 2 घ्या. हा 2, इकडे एक 0, म्हणजे दशक स्थानच्या 2 ची किती 20 येईल. ही झाली स्थानिक. म्हणजे की अंकांच्या स्थानावरून काढली जाणारी किंमत म्हणजे त्या अंकांची किंवा त्या अंकांची स्थानिक किंमत होय. त्या संख्येतील अंक तो कितव्या स्थानी कार्य करत आहे, म्हणजे त्यांची व्हॅल्यू म्हणजे किंमत काय आहे त्या संख्येमध्ये, त्या अंकांची जी काही किंमत म्हणजे व्हॅल्यू काय आहे, म्हणजे की संख्येतील अंकांच्या स्थानावरून तो अंक कितव्या स्थानावर कार्य करत आहे तर त्याला त्या अंकाची स्थानिक किंमत असे म्हटले जाते. तर त्याला त्या संख्येतील अंकाला स्थानिक किंमत म्हटले जाते. संख्येतील अंकांच्या स्थानावरून काढली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. उदाहरणार्थ समजा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता 5776. 5776 या संख्येतील 7 ची स्थानिक किंमत काढा म्हणलं. या 7 ची स्थानिक किंमत म्हणलं तर किती 70. तो अंक घ्यायचा, त्याच्यानंतर 0 वाढवायचे, ती त्याची स्थानिक किंमत. ही झाली आता सरळ सरळ स्थानिक किंमत. आता नंतरचा विचारला आपल्याला दर्शनी किंमत काढा. दर्शनी किंमत काढायचा असेल
तर जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत राहते. आता जो अंक दिसतो तीच त्या अंकांची दर्शनी किंमत असते. जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. आता 9867 आहे. या 9867 या संख्येतील 9 ची दर्शनी किंमत काढा. 9 ची दर्शनी किंमत म्हणजे हे 9867 या ठिकाणी किती दिसत आहे? हे 9. 9 ची दर्शनी किंमत 9च. हे जो अंक दिसतो म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला 9 दिसत आहे. 9 तो कितव्या स्थानी आहे? हे स्थानिक म्हणलं तर तो कितव्या स्थानी आहे? तर हे 9 घ्या. 1 2 3 0 म्हणजे 9 ची स्थानिक किंमत किती होईल? 9000. 9 ची दर्शनी किंमत म्हणलं तर 9. जे दर्शनी किंमत म्हटलं तर तो अंकच त्या ठिकाणी त्या उत्तराच्या ठिकाणी लिहायचा. दर्शनी किंमत विचारल्यानंतर तो अंकच उत्तराच्या ठिकाणी, फक्त तो अंकच उत्तराच्या ठिकाणी लिहावा म्हणजे त्या अंकाची दर्शनी किंमत मिळेल. परंतु एखाद्या अंकाची स्थानिक किंमत विचारली असेल तर तो अंक लिहावा आणि त्या अंकानंतर जेवढे अंक आहेत तेवढे त्या अंकावर 0 द्यावे म्हणजे स्थानिक किंमत मिळेल. म्हणजे काय मिळेल? स्थानिक किंमत. आणि दर्शनी म्हटलं तर तो दिसतो. हे 7 ची काय येईल? 7च. 7 ची दर्शनी किंमत काय येईल? 7च. किंवा मग आपल्याला प्रश्न असा विचारला ते हे 8679 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत व 6 ची दर्शनी किंमत यांची बेरीज करा. आपल्याला प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न आपल्याला इथं प्रश्न या पद्धतीत विचारला जाते. प्रश्न क्रमांक 1 8679 या संख्येतील 8 ची किंवा 6 ची घ्या, 8 ची घ्या किंवा 6 ची, या 6 ची स्थानिक किंमत, या 6 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत किती? स्थानिक किंमत व दर्शनी किंमत किती? म्हणजे प्रश्न काय आहे? 8679 या संख्येमधील 6 ची स्थानिक किंमत, या 6 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज करा. यांची बेरीज किती? यांची बेरीज किंवा फरक. बेरीज किंवा फरक विचारला तो फरक म्हणजे वजाबाकी करायची. बेरीज विचारली तर प्लस करायची. हे पूर्णांक संख्यांची किंवा दशांश पूर्णांक संख्यांची जेव्हा आपल्या बेरीज होतील बेसिक म्हणला तेव्हा हा घटक सांगितला जाईल की बेरीज वजाबाकी कोणत्या पद्धतीत केला जाईल. समजा 6 ची स्थानिक किंमत काढा. या 6 ची स्थानिक किंमत काढायची असेल तर हे 6 घेतो आपण. 6 च्या नंतर अंक किती आहे? 1 2 या ठिकाणी 2 0 द्या. 6 ची स्थानिक किंमत किती होईल? 600. या 6 ची स्थानिक किंमत किती होईल? 600. तर या 600 ची दर्शनी किंमत किती होईल? हे 6 दर्शनी किंमत दिसत आहे 6च. हे दर्शनी किंमत ती संख्या, स्थानिक किंमत 600, दर्शनी किंमत किती येईल? 6. यांची काय करा म्हणते? बेरीज. बेरीज म्हणजे पूर्णांक संख्यांची बेरीज करता वेळी संख्या सरळ उजव्या बाजूकडून सरळ संख्या एका रेषेत मांडा, बेरीज करा. बेरीज असेल तर बेरीज 0 0 606. यांची वजाबाकी करायची असेल तरी पूर्ण उजव्या बाजूकडून सरळ संख्या एका रेषेत मांडा. 0 तून 6 जात नाही. हातचा 1 घेतला, 10 मधून 6 गेले, 4 राहिले, हातचा परत केला, पुन्हा 10 मधून 1 गेला, 9, हातचा परत केला, 6 मधून 1 गेला, किती राहील? 5. हे 594. त्यातील फरक किती? हा फरक किती? 594. फरक आलेला आहे 594. आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी, आणि बेरीज वजाबाकी मध्ये हा घटक पुन्हा घेतला जाईल आपल्याला की एखादी संख्या दिली जाते आणि त्या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज करा किंवा यातील फरक काढा. फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे काय करायचा? वजाबाकी करा. फरक म्हणजे काय करायचा आहे? वजाबाकी या ठिकाणी करायची आहे आपल्याला. नंतरचा प्रश्न येईल आपला हा नंतरचा प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न क्रमांक 2 मध्ये 3786 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती? 3786 या संख्येतील 6 ची स्थानिक, या 6 ची स्थानिक किंमत, ही स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची काय करायची आहे? बेरीज. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती? 3786 या संख्येमधील या 6 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज करा. बेरीज किंवा फरक हा विचारला जातो. आपल्याला बेरीज म्हटलं तर बेरीज करा आणि फरक म्हटलं तर वजाबाकी करा. आता कोणत्या संख्या विचारलेली आहे? 6. तर या ठिकाणी हे 6 आहे. 6 घ्या. 6 च्या इतर नंतर अंक आहे का? नाही. म्हणजे 6 ची स्थानिक किंमत काय येईल? 6. तर दर्शनी किंमत किती येईल? 6 हा दिसत आहे. दर्शनी किंमत किती येईल? 6. यांची बेरीज 6 6 किती येईल? 12. यांची बेरीज किती होईल? 12. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न क्रमांक 3 मध्ये हा विचारला जाईल 4687 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत व 6 ची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत व 6 ची स्थानिक किंमत यांची बेरीज करा. म्हणजे
4687 4687 या संख्येमधील 4687 या संख्येमधील चारची काय करायचे 4687 या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत व 6 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत व 6 ची स्थानिक किंमत यांची बेरीज किती 4 ची स्थानिक किंमत व 6 ची स्थानिक किंमत यांची बेरीज करा 4 ची स्थानिक किंमत व 6 ची स्थानिक किंमत यांची बेरीज करा म्हणते यांची काय करायची आहे बेरीज या 4 ची स्थानिक किंमत काढा 4 ची स्थानिक किंमत किती घ्या 4 या 4 ची स्थानिक किंमत या ठिकाणी येतील 4 याच्यानंतर अंक किती आहे 1 2 3 1 2 3 0 द्या हे 4 ची काय झाली स्थानिक किंमत आता 6 ची स्थानिक किंमत काढायची हा 6 घ्या 6 च्या नंतर अंक किती आहे 1 2 0 1 2 0 4 ची स्थानिक किंमत किती येईल 4000 हे 4000 6 ची स्थानिक किंमत किती आहे 600 बेरीज करता वेळी उजव्या बाजूकडून संख्या सरळ एका रेषेत मांडणी करा आणि यांची काय करा बेरीज या ठिकाणी बेरीज करा हा 0 0 6 4 म्हणजे 4600 एका होईल यांची बेरीज आता प्रश्न क्रमांक 4 8576 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत व 8 ची स्थानिक किंमत 5 ची स्थानिक किंमत व 7 ची 5 ची स्थानिक किंमत व 7 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा यातील काय काढायचा आहे फरक म्हणजे 8576 या संख्येतील 5 व 7 ची स्थानिक किंमत 5 ची व 7 ची स्थानिक किंमत यातील फरक किती 5 ची व 7 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा म्हणते म्हणजे 8576 या संख्येमधील 5 ची स्थानिक किंमत व 7 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा तर या 5 ची स्थानिक किंमत काढायची तर तो अंक घ्यायचा सरळ सरळ त्याच्यानंतर किती अंक आहे 1 2 1 2 0 वाढवायचे 5 ची स्थानिक किंमत किती होईल 500 5 ची स्थानिक किंमत ही 500 असेल नंतर 7 ची स्थानिक किंमत किती येईल हे 7 घ्या 7 याच्यानंतर अंक किती आहे 1 1 0 यातील फरक म्हणजे काय येईल वजाबाकी यातील वजाबाकी करा आता पूर्णांक संख्येची वजाबाकी करता संख्या सरळ एका रेषेत मांडा हे 500 आहे 500 मधून हे 70 काय करायला लागतील आपला मायनस उजव्या बाजूकडून एका संख्या सरळ रेषेत मांडा 0 2 0 0 नंतर हे 0 तून 7 जात नाही म्हणून हातचा 1 घेतला या ठिकाणी 10 तून 7 गेले राहिले किती 3 हातचा परत गेला 5 मधून 1 गेला किती 4 म्हणजे किती येतील 430 हा 430 यातील फरक किती हा 430 हा त्यातील फरक किती असेल 430 म्हणजेच आपल्याला एवढंच लक्षात ठेवा की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायचं स्थानिक किंमत आणि काय काढायची दर्शनी किंमत हे काढण्याचं व्यवस्थित लक्षात ठेवा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यानंतरचा हा जो काही घटक आहे हे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायचं व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यानंतरचा दशांश अपूर्णांक संख्येची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आता दशांश अपूर्णांक म्हणजे की 346.312 या संख्येतील 346.312 या संख्येतील 1 ची स्थानिक किंमत काढा 1 ची स्थानिक किंमत किती म्हणते 1 ची स्थानिक किंमत किती 346.312 या संख्येतील 1 ची स्थानिक किंमत काढा तर त्यावेळेस काय करायचं हे पॉइंट नंतर जेवढे इकडे अंक आहे सरळ सरळ यांच्याबद्दल हा 0 घ्यायचा 0 पॉइंट खाली पॉइंट यात 1 ची विचारली 1 ची या 1 च्या पूर्वी जेवढे अंक आहेत तेवढे 0 घ्यायचे हा 1 च्या नंतर जेवढे अंक आहेत त्याच्याबद्दल 0 घ्यायचे म्हणजे 0.001 म्हणजेच 10 म्हणजेच 1 म्हणजे इकडे हा पॉइंट नंतर अंक लिहिला नाही तरी चालेल किंवा लिहिला तरी चालते म्हणजे हा 0.001 हा 0.001 हे हा पॉइंट इथं 0 लिहिला किंवा नाही लिहिला 0.10 0.0010 म्हणजे 001 हा उत्तर येईल 0.01 नंतरचा प्रश्न हा राहील 346.312 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत काढा या 4 ची स्थानिक किंमत काढा 4 ची स्थानिक किंमत तर जे डाव्या बाजूकडून जे काही अंक येतील या डाव्या बाजूकडून त्याचे सरळ आपण सरळ या डाव्या बाजूकडले अंक घेतच नाही याच्यानंतरचे घेतो या डाव्या बाजूकडले अंकाचा विचार या 4 ची सरळ या 4 घेतो 4 च्या नंतर अंक किती आहे हा 0 देतो हा पॉइंट च्या नंतर हा 0.00 चे देईल हे 40.00 म्हणजे किती येतील आपले 40
40.00 म्हणजे किती येईल 40. आणि या 4 ची दर्शनी किंमत किती येईल 4. 4 ची दर्शनी किंमत किती येईल 4. चला स्थानिक किंमत आपल्याला प्रश्न असा आता या संख्येतील 63.4795 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत काढा. 9 ची स्थानिक किंमत किती? 9 ची स्थानिक किंमत 9 ची स्थानिक किंमत किती? 9 ची स्थानिक किंमत किती होते? 9 ची स्थानिक किंमत किती आहे? आता याची 9 ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा सरासरी याच्या नंतरचे हा पॉइंट जे म्हणलं तर इकडे किती अंक असले तर हा शून्य घेतो पॉइंट. हा याच्या पूर्वी शून्य द्यायचे. हा शून्य, हा 9. इकडं शून्य दिला तर 0.0090 किंवा 0.009 याचं उत्तर हा सारखाच. हा 0.009 0.009 याची 9 ची काय होईल स्थानिक किंमत. म्हणजे हे दशांश अपूर्णांक संख्यांची स्थानिक किंमत काढता वेळी काय करायचं की पॉइंटच्या जे काही ही डावी बाजू आहे इकडे 0 वाढवायची, इकडे हा 0 द्यायचा पॉइंट नंतर जेवढे आणि त्याच्यानंतर 0 ती संख्या घ्यायची आणि त्याच्यानंतर 0 असेल तर 0 द्या. इकडे संख्या दिल्या तरी नाही दिल्या तरी चालतात दशांश अपूर्णांक संख्येमध्ये. या पद्धतीत हे स्थानिक किंमत दशांश अपूर्णांक संख्यांची काढावी. सरासरी आपल्याला समजा एखाद्या संख्येची स्थानिक किंमत विचारली. आता 512.769 आहे. आता 512.769 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत विचारली. या 9 ची स्थानिक किंमत विचारली तर या पॉइंटच्या पूर्वीच्या अंकाचा विचार करायचा नाही. सरासरी या ठिकाणी 0 पॉइंट घ्यायचा. 0 पॉइंट या अंकाबद्दल 009 घ्यायचा. सरस समजा या 5 ची स्थानिक किंमत विचारली तर हे सरासरी 5 घ्यायचा. 5 हे 00.000 सरासरी याची किती येईल 500. या ठिकाणी किती येईल याची 500. या पद्धतीत हा दशांश अपूर्णांक संख्यांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. आणि दर्शनी किंमत काढायची तर तो अंक दिसतो तो अंकच त्याची काय राहील दर्शनी किंमत. तर 5 दिसत आहे 5 इथे या ठिकाणी 9 दिसत आहे. 9 ची दर्शनी किंमत काय येईल 9च. या ठिकाणी 9 ची दर्शनी किंमत काय येईल या ठिकाणी 9च येईल. नंतरचा येईल आपला की याच्यावरचे आता प्रश्न. याच्यावर आपण प्रश्न पाहिलेले आहे आणि हा भाग जेव्हा आपली बेरीज वजाबाकी होईल पुन्हा त्यामध्ये हा रिव्हिजन होते. तरी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत व्यवस्थित लक्षात ठेवा. याचं कारण की आपल्याला एखादी संख्या लिहायची आहे तर तो कितव्या स्थानावर आहे. अकोला हशे. कितीही संख्या जरी मोठी असेल तर या आधारे आपण संख्यांचं लिखाण करू शकतो. किंवा आपल्याला नेहमीच पोलीस भरतीचा प्रश्न आहे 1 लाखावर किती शून्य राहतात, 1 कोटीवर किती राहतात, किंवा 1 कोटी 1 लिहा, 1 कोटी 1 रुपया, 1 कोटी 1 रुपया लिहायचं तर तो आपल्याला अक्षरात दिला जातो की अंकात लिहा. त्यावेळेस मांडणी कशा पद्धतीत केलं जाईल हे सरळ एक हे नाव लक्षात ठेवा अकोलाहशे. हे तर आपल्याला शेकडा म्हणजे 100 हे सरळ माहित राहते. 100 म्हणजे ह्या ठिकाणी 100 वर 2 शून्य राहतात, परंतु हे आपल्याला या इतर ठिकाणी 3 लक्षात ठेवा लागेल. बाकी 2 2 2 2 लक्षात ठेवा. म्हणजे कारण इथे 3 शून्य येतील, या ठिकाणी 2 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 शून्य येतील. ह म्हणजे हजार, ला म्हणजे लाख, को म्हणजे कोटी, अ म्हणजे अरब. 1 अरब पर्यंत आपल्याला संख्यांची मांडणी करता येईल. हे 100 तर प्रत्येकाला लिहिता येतात. हे 1000 पासून लक्षात ठेवा. हजारावर किती शून्य राहतात, लाखावर किती राहतात, कोटीवर किती आहे. आता कोटी म्हणलं तर इकडले शून्य मोजायचे. हे 4 2 2 4 4 3 6. आपल्याला 1 कोटी संख्या लिहा म्हणलं तर या कोटीच्या खाली सरळ 1 कोटी आहे. या कोटीच्या खाली 1 कोटी म्हणलं तर 1 कोटी लिहा. 12 कोटी म्हणलं तर 12 लिहा. आता कोटीच्या खाली 1 लिहा. 1च्या नंतर इकडे आता 1 कोटीच्या खाली कोटी टाकला. इकडे एवढे शून्य आहे तेवढे देऊन द्यायचे. सरळ त्या संख्येचे लिखाण झालं. ही संख्या झाली 1 कोटी. म्हणजे आपल्याला सरळ तेवढे शून्य द्यायचे. समजा आपल्याला म्हणलं 1 लाख 1 रुपया, 1 लाख 1 रुपया अक्षरातल्या दिलेल्या राहते, अंकातल्या 1 लाख. आता लाख किती आहे 1 लिहायचं. 1 इथं हजारचा उल्लेख केला का नाही शून्य. आपल्याला शेवटी किती लिहायचं 1 मध्ये 1 म्हणजे किती येईल 1 लाख 1 रुपया. या पद्धतीत मांडणी करायची. 1 लाखावर किती शून्य राहतील तर हे 5 येतील. सरळ 1 हे 3 आणि 2 5. आपल्याला 1 कोटी 1000 1 रुपया लिहा. 1 कोटी 1000 1 रुपया. हा 1 कोटी कोटी म्हणलं तर या ठिकाणी 1 कोटी म्हणलं तर 1 कोटी लिहा. 1 कोटी 1000 लाखाचा इथं उल्लेख आहे का नाही. तर लाखाच्या जागी हे लाखाचे सरळ हे 2 शून्य या ठिकाणी द्या. 1001 म्हणते इथं हजार म्हणते, 12000 म्हणते का नाही. 1000 म्हणजे एकच अंक आहे. हे 1 या ठिकाणी लिहायचा. 1001 रुपये.
हे या पद्धतीत मांडणी होईल. किंवा 1,01,01,001 रुपया, 1,01,01,001 रुपया, 1,01,01,001 रुपया लिहायचा आहे. 1 कोटी म्हणलं तर कोटी लिहा या ठिकाणी. 1 लाख म्हणते 0,1 घ्या लागल. 12 लाख म्हणलं तर हे दोन्ही आले असते या ठिकाणी 2. 1,000 म्हणते या ठिकाणी सुद्धा 0,1 येईल. 1,01,01,001 म्हणते 101 म्हणलं तर या ठिकाणी 101 लिहा. हे 3 अंक आले. 1,01,01,001 म्हणजे कोणत्याही संख्येची मांडणी आपल्याला करता येते. जसं आपल्याला विचारलं 12,00,00,000, 12,00,00,000, 12,00,000, 12,00,00,000, 12,00,002, 12,00,00,000, 12,002 लिहायचं. 12,00,00,000 म्हणलं तर 12 घेतलं इथं. लाखाचा प्रश्न नाही इथं ठिकाणी, या लाखाचे 12,000 म्हणते आणि 2 लिहायचे, हे शेवटी 2. 202 म्हणलं तर इथं 202, 2 म्हणलं तर सर्व शेवटी लिहायचे. म्हणजे की 12,12,002 रुपये, 12,12,002 रुपये म्हणजे अकोलाहशे या संख्येहून एक अरब ह्या अरब पर्यंत लिहिता येतात. अरब आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न येतात कोटीपर्यंत हे संख्यांच्या सरळ आणि साध्या पद्धतीत मांडणी करता येते. 1 कोटी लिहा म्हणलं तर सरळ 1 कोटी घ्यायचं, कोटी खाली 1 घ्यायचा. इकडे जेवढे हे शून्य आहे तेवढे शून्य द्या, 0 0 0 0 0 0. 1,00,000 लिहा म्हणलं तर 1,00,000 घ्या, इकडे किती शून्य आहे तेवढे शून्य द्या. तेवढे अंक इकडे आले पाहिजे अशी मांडणी करा. म्हणजे हे अकोलाहशे या पद्धतीत आपले हे निघून जाईल. याच्यानंतरचा जो काही घटक येईल तो म्हणजे की आपल्याला याच्यावर आपल्याला 1-2 प्रश्न असे विचारले जातात. तीन स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून हे स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज, हे स्थानिक किमतीची बेरीज 404 आहे. 3 स्टार हे 3 स्टार आले, 3 स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 404 आहे. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 404 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? त्यावेळेस काय करायचं, सरळ एक पहिलं स्पष्टीकरण लक्षात ठेवा की स्टारच्या जागी समान अंक विचारलेला असेल आणि त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज दिलेली असेल. स्टारच्या जागी समान अंक विचारलेला असेल आणि त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज दिलेली असेल तर बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी येतो. येत असतो. स्थानिक किमतीची बेरीज दिलेली असेल आणि समान अंक विचारलेला असेल तर बेरजेतील अंकच स्टारच्या जागी लिहावा. तर बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी लिहावा. या बेरजेतील 404 या बेरजेतील अंक कोणता येईल? 4. या ठिकाणी 4 टाका म्हणजे या 4. आणि हे जर स्पष्टीकरण आपल्याला लक्षात राहिलं नाही तरी हा लक्षात ठेवू नका. सरळ 4 पर्याय दिले जातात आपल्याला, 2 3 4. हे 4 पर्याय दिलेले असतील, 4 2 3 4 5 हे संख्या. तर आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक येईल असा, तर 3 स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज हे 404 आहे. तर खालीलपैकी स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर आपल्याला हे स्पष्टीकरण लक्षात राहिलं तर ठेवा की जर स्टारच्या जागी समान अंक विचारलेला असेल आणि त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज दिलेली असेल तर हा बेरजेतील अंक स्टारच्या जागी लिहावा. हा जर हा स्पष्टीकरण आठवलं नाही किंवा लक्षात राहिलं नाही तर कट पर्याय पद्धतीचा वापर करायचा. गणितामध्ये नेहमी एक लक्षात ठेवा की शक्यतो उत्तर ज्यावेळेस आपल्याला सरळ पद्धतीने काढता येत नसेल किंवा स्पष्टीकरण किंवा सूत्र आठवत नसेल तर त्यावेळेस कट पर्याय पद्धतीचा वापर करावा. म्हणजेच या ठिकाणी आता या 2 टाकले आपण, या ठिकाणी 2 टाकले तर या ठिकाणी 2 येतील. समान अंक म्हणते इथं 200, या 2ची स्थानिक किंमत 200, हे 2, या 2ची किती येईल? 2 म्हणजे 202 आहे का इथं? स्थानिक किमतीची बेरीज नाही, 404 आहे. म्हणजे या ठिकाणी 3 टाकले, नंतरचा हा 3 तर या ठिकाणी किती होईल? 300. या ठिकाणी 3 म्हणजे 303. नंतरचा कोणता येईल? 4, हे 4 टाकले, या ठिकाणी 4, या 4ची किती येईल? 400, या 4ची 4 म्हणजे 404. हा जर झाला नसता तर डायरेक्टली 4थ्या नंबरचा गोल करायचं काम.
म्हणजे 3 पर्यंत टॅली करायचं आणि या 3 मध्ये उत्तर निघत नसेल तर हे 14 चौथा पर्याय हा आपला 100% बरोबर असेल, ते सोडवत बसायचं नाही, डायरेक्ट हा गोल करायचा. म्हणजे स्टारच्या जागी समान अंक विचारला असेल आणि स्थानिक किमतीची बेरीज दिलेली असेल तर हा बेरजेतील अंकच स्टारच्या जागी लिहावा. बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी लिहावा. हा बेरजेतील अंकच काय करायचा आपल्याला, स्टारच्या जागी लिहावा. 36 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 808 आहे. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज 808 आहे. 36 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज दिलेली आहे. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही 808 आहे. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही 808 आहे. तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल असा विचारला असेल, स्थानिक किमतीची बेरीज दिलेली असेल आणि समान अंक विचारलेला असेल तर हा बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी लिहावा. बेरजेतील अंकच इथे या ठिकाणी आले. बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी लिहावा. बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी लिहावा. बेरजेतील अंकच काय लिहायचा, स्टारच्या जागी. बेरजेतील अंकच हा स्टारच्या जागी लिहावा. बेरजेतील अंकच काय लिहायचा, स्टारच्या जागी. किंवा मग कट पर्याय पद्धतीचा वापर करावा. नंतरचा प्रश्न असा विचारला तो, हे 36 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 496 आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 496 आहे. तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल. ज्या स्टारच्या जागी समान अंक विचारलेला असेल आणि स्थानिक किमतीतील फरक दिलेला असेल, स्टारच्या जागी समान अंक विचारलेला असेल आणि हा स्थानिक किमतीतील फरक दिलेला असेल, स्थानिक किमतीतील काय दिलेला आपल्याला, फरक, तर त्यावेळेस स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर एक कट पर्याय पद्धतीचा वापर करायचा किंवा हे स्पष्टीकरण लक्षात ठेवा. आपल्याला बेरीज जर दिली असेल तर बेरजेतलाच अंक दिलो. जर फरक विचारलेला असेल, आपल्याला फरक दिलेला असेल आणि स्टारच्या जागी समान अंक विचारलेला असेल, आणि स्थानिक किमतीतील फरक दिलेला असेल, फरक हा स्थानिक किमतीतील 496, हा फरक हा 496 आहे. तर नेहमी हा डावीकडल्या जो अंक राहील डावीकडल्या अंकात 1 प्लस करायचा. नेहमी डावीकडल्या अंकात किती प्लस करायचा, 1. सॉरी, इथे हे 396 येईल. फरक हा 396, हे 396 या ठिकाणी फरक हा 396 असेल. हे 36 स्टार 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 396 आहे. तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल. तर ह्या डावीकडला जो अंक आहे, या डावीकडल्या अंकात 1 मिळवायचा. नेहमी या डावीकडल्या अंकात किती मिळवायचा, 1. हे 3 आणि 1 किती येईल, 4. म्हणजे स्टारच्या जागी हे 4 अंक येईल. स्टारच्या जागी किती अंक येईल, हा 4. आता या 4 ची स्थानिक किंमत किती होईल, 400. या 4 ची किती येईल, 4. हे 10 तून 4 गेले 6, हातचा परत केला, 10 तून 1 गेला 9, नंतर 4 मधून 1 3, 396 हा फरक. किंवा मग हा जर स्पष्टीकरण आठवलं नाही तर या कट पर्याय पद्धतीचा वापर करा. 2 इथे आहे, 4 असेल, हे 2 दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय, इथं 6 असेल. हा पर्याय टाकायचा. पहिला पर्याय टाकला आपण 2, या ठिकाणी 2 टाकला तर या ठिकाणी 2 येईल. हे 200, फरक आला तर 198 येईल. इथं 396 आहे म्हणजे 2 येणार नाही, सरळ सरळ. या ठिकाणी दुसरा पर्याय टाकला आपला 4, या ठिकाणी 4, या ठिकाणी 4. या 4 ची स्थानिक किंमत किती होईल, 400. या 4 ची किती येईल, 4. याच्यातला फरक किती येईल, 396. फरक म्हणजे यांची करायची काय, वजाबाकी. किंवा सरळ सरळ कट पर्याय पद्धतीचा वापर करावा. सरळ सरळ काय करायचं, कट पर्याय पद्धती. हे जे स्थानिक किंमत किंवा हे काढायचं असेल, फरक दिले असेल तर बेरीज काढा, त्याच्यातला अंक कोणता येईल तर सरळ सरळ कट पर्याय पद्धतीचा वापर करावा. स्पष्टीकरण लक्षात राहिलं नाही तर हे सरळ कट पर्याय पद्धतीचा वापर करावा. आणि याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे या पद्धतीत येईल.
37 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहे, स्टारच्या जागी समान अंक आहे व त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 198 आहे. 37 स्टार 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी हा समान अंक असून स्टारच्या जागी हा समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 198 आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 198 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 198 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर स्थानिक किमतीतील फरक दिलेला असेल तर आपण नेहमी या डावीकडल्या अंकात 1 प्लस करतो. डावीकडल्या अंकात 1 प्लस करा, एकाने किती येईल 2, म्हणजे या ठिकाणी 2 येतील, या ठिकाणी 2. या 2 ची स्थानिक किंमत 200, या 2 ची 2 यांतील फरक म्हणजे किती येईल? 198. उत्तर टॅली करत चला. नंतर किंवा मग आपल्याला कट पर्याय पद्धतीचा वापर करावा. इथे दिलेले आहे 3 4 5 2. आता इथं हे टाकलं तरी 300, इथं 3 येईल, हा येईल, 400 होतील, इथं नाही 500 राहिलेला, हा डायरेक्ट गोल करावा. म्हणजे या पद्धतीत संख्या टाकावा. हा छोटासा परंतु अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावर नेहमी कदाचित 1-2 प्रश्न विचारले जाते. प्रश्न हा विचारला नसेल तर हा महत्वाचे म्हणजे तो अंक कितव्या स्थानी कार्य करत आहे, त्यांची बेरीज करा, वजाबाकी करा किंवा कोणत्याही संख्येची मांडणी करतावेळी अकोला हसे या नियमाचा वापर चांगल्या पद्धतीत करा. आणि नेहमी गणित सोडवतावेळी गणितांचा कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर गणितांचं हे बेसिक माहिती असणं महत्वाचं आहे. तर आपण हा बेसिक व्हिडिओचा पूर्ण सिक्वेन्स पूर्ण झाल्यानंतर आपण गणित हा विषय चालू करणार आहे की हा बेसिक पूर्ण करून घ्या. त्याचा वर्गमूळ घातांक झालेले आहे, आपले घनमूळ झालेले आहे, संख्या झालेल्या आहे. आणि याच्यापूर्वी आपण आता विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या. एखाद्या संख्येला सर्वात लवकर भाग कशा देता येतील, नंतर ती संख्या कशी ओळखता येईल, की त्यांची स्थानिक किंमत कोणती येईल, दर्शनी किंमत कोणती येईल, या पद्धतीतला हा जर बेसिक झाल्यानंतर गणित हा नंतरचा सोडवण्यास अत्यंत सोपा विषय होईल आपला. आणि यांची जे काही अतिशय चांगल्या पद्धतीतली उदाहरणं आपलं जे काही एकत्रित गणित पुस्तक येत आहे त्या पुस्तकामध्ये यांचा सर्व समावेश केलेला गेलेला आहे. साध्या आणि सोप्या भाषेत त्यांच्या व्याख्येची मांडणी केलेली आहे आणि त्या व्याख्ये आणि भरपूर त्याच्यावर उदाहरणं सुद्धा सरावासाठी दिलेलं आहे. एवढं गेलं तरी आणि हा प्रॅक्टिस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या पद्धतीत प्रॅक्टिस करा आणि हे जे काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे काही चॅनलचा हा फायदा झाला पाहिजे हा उद्देश आहे. सध्या संपूर्ण जग, आपला देश सुद्धा लॉकडाऊन आहे, आपला जिल्हा असेल, गाव असेल, संपूर्ण हा चिंतेत आहे. परंतु आपल्याला या कोरोनाच्या लढाईसोबत सुद्धा आपला घरी बसून अभ्यास करणे हे एक महत्त्वाचा घटक ठरेल. की भरपूर सर्वांकडे वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग घ्या. येणारा काळ हा आपलाच असेल. नमस्कार.